महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा आराध्य दैवत शरदचंद्र पवार साहेब. मित्रांनो, मी साहेब तुम्हाला एक आठवण करून देतो. पुढच्या महिन्यात 19 तारखेला 16 मे 1999 रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दिवशी पुण्यामध्ये मॉडर्न हायस्कूलच्या ग्राउंडवर पहिलं जोशी समाजाचं अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाला साहेब आपण आला होता आणि त्या अधिवेशना दिवशी पाऊसही भरपूर पडला आणि त्यानंतर त्यावेळेला सुद्धा आपण काँग्रेस आयचा राजीनामा देऊन आला होता आणि त्यानंतर 10 जूनला आपण राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजी मैदानावर स्थापना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा जोशी, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, मेडंगी, बागडी, सरोदी या सगळ्या कम्युनिटी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या प्रत्येक हालचालीवर आम्ही बरोबर आहोत. तुमच्या प्रत्येक विभागामध्ये आहोत आणि तुमच्या पायाच्या पुण्याने गेल्या 25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं संघटन झालेलं असून येणाऱ्या या आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही चाललंय. साहेबांच्या पाठी घरातल्याच लोकांनी ज्या तऱ्हेनं त्रास देत आहेत साहेबांना, त्यावेळेला सुद्धा त्यांनी साहेबांनी स्वाभिमानाच्या मध्येवर उभे राहिले होते. आज सुद्धा साहेब तुम्हाला जो त्रास होतो, आज सगळा भटका तुमच्या पाठीशी उभाच राहणार, तुम्हाला परत आपण मिळवून देणार यामध्ये कुठेही शंका नाही. तुमच्या प्रत्येक भूमिकेतून आम्ही राहू. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुप्रियाताई सुळेंचा जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये जो कोथरूड एरिया आहे त्या कोथरूड एरियामधून आमचे कार्याध्यक्ष तानाजीराव खेडेकर आज इथं उपस्थित आहेत. आम्ही तुम्हाला हाही शब्द देतो, नुसत्या सुप्रियाताई सुळेच नाही, तुम्ही महाराष्ट्रातून प्रत्येक विभागातून ज्या विभागातून तुम्ही सांगताल त्या विभागामध्ये जाऊन आम्ही घरोघरी जाऊन आमच्या समाजाला जागृत करू आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांचा ताकदीने करू आणि तुतारीवाला माणूस निवडून येणार आणि ही तुतारी घेऊन आपले शरद पवार साहेब परत सत्तेत बसणार याच्यामध्ये काही शंका नाही. साहेब तुम्हाला निवडून आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. फक्त आम्हाला हे करण्यासाठी, तुमची अजून सेवा करण्यासाठी, आता तर मी 78 वर्षाचा जरी असलो तरी तुमची सेवा करण्यासाठी अजून ताकद द्या. मी तुमच्या बरोबर चालायला तयार आहे. माझा समाज तुमच्या जवळ बाजून व्हायला तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.